Welcome students. Today here we are going to study the measurement of pressure, how the pressure can be measured. The instruments used to measure the pressure are called as pressure meters or the pressure gauge. या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो प्रेशर मेजर करण्यासाठी त्यांना काय म्हणतात, प्रेशर मीटर किंवा प्रेशर गॉज म्हणतात. Here is the first instrument to measure the pressure is barometer. This barometer is invented by the Evangelii Torricelli in 1643. Here is the mercury barometer. An instrument that measures the atmospheric pressure is called as barometer. या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण या मर्क्युरी बॅरोमीटरचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. स्कीमॅटिक डायग्राम म्हणता येईल. मग याच्यामध्ये काय केलेलं टॉरिसेलीनं, ही कॅन जस्ट यूज अ डिश इन विच मर्क्युरी इज पुट. या ठिकाणी मर्क्युरी घेतलं आहे, त्याची डेन्सिटी किती असेल, रो असेल, किंवा बिकर आहे या ठिकाणी कन्सिडर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने एक या ठिकाणी काय घेतलेली आहे, ग्लास ट्यूब कन्सिडर केलेली. ग्लास ट्यूब विच इज ओपन ॲट वन एंड अँड विच इज क्लोज्ड ॲट दी वन एंड. ग्लास ट्यूब आहे सिम्पल अशी. याच्यामध्ये सुरुवातीला त्याने पूर्णपणे मर्क्युरी इन्सर्ट केला आहे आणि ही जी ग्लास ट्यूब आहे ही उलट्या पद्धतीने याच्यामध्ये काय केली, डीप केली, की ज्या पद्धतीनं ओपन एंड काय येईल या ठिकाणी या बिकरमध्ये येईल, की ज्याच्यामध्ये मर्क्युरी आधीच त्याने ठेवलेला आहे. आणि यानंतर काय होईल की काही प्रमाणामध्ये मर्क्युरी काय होतो याच्या खालच्या लेवलला येईल आणि एका सर्टन लेवलला तो थांबतो. मग ह्या ए पॉईंट जो आहे ह्या ए पॉईंटच्यावर इनसाइड दिस ग्लास ट्यूब एक व्हॅक्यूम तयार होतो. व्हॅक्यूम म्हणजे कुठलं इथं मीडियम नाही, एअर नसेल, मर्क्युरी नसेल, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅक्यूम. दॅट व्हॅक्यूम इज ऑल्सो कॉल्ड ॲज टॉरिसेली व्हॅक्यूम. त्या व्हॅक्यूमला दुसरं नाव काय, टॉरिसेली व्हॅक्यूम असं नाव त्याने दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पॉईंट्स दाखवलेत बघा. हा पॉईंट बी आहे, हा इनसाइड मर्क्युरी आहे त्या ग्लास ट्यूबमध्ये. पॉईंट सी आहेत हे आउटसाईडले आहेत. यांच्यावर ॲक्ट होणारा प्रेशर कुठला आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ह्या पॉईंटवर ॲक्ट होणारा प्रेशर कोणता आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि तिन्ही पॉईंट एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. सी पॉईंट दोन्ही दाखवलेले आउटसाईड जरी ग्लास ट्यूब असतील ते, आणि बी पॉईंट विच इज इनसाइड दी ग्लास ट्यूब. ऑल दिस थ्री पॉईंट्स आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. ते एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. आणि मग ह्या ए पॉईंटपासून ते ह्या बी पॉईंटपर्यंत जी हाईट आहे ग्लास ट्यूबमधली दॅट इज कॉल्ड ॲज एच. दिस हाईट एच, ही जी हाईट आहे ही व्हेरी होते विथ रिस्पेक्ट टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्या ठिकाणी मग आता वर्किंग पाहूया थोडक्यात आपण या ठिकाणी, हाऊ दिस टॉरिसेली बॅरोमीटर वर्क्स. त्या ठिकाणी बघा पुन्हा तीच डायग्राम आपण या ठिकाणी घेतलेली. याच्यामध्ये हा ए पॉईंट आहे इनसाइड ग्लास ट्यूब. बी पॉईंट ग्लास ट्यूबमध्येच आहे परंतु या ठिकाणी ह्या मर्क्युरीच्या जे आपण बिकर किंवा डिश कन्सिडर केलेली आहे त्याच्या बॉटमला इथं. सी पॉईंट्स दोन्ही पण आउटसाइड दी ग्लास ट्यूब आहेत परंतु एका सेम हॉरिझॉन्टल लेवल आहेत. बी पॉईंट आणि सी पॉईंट तिन्ही एका सेम हॉरिझॉन्टल लेवल आहेत. सी पॉईंटवर जो प्रेशर ॲक्ट होतो दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि वरच्या साईडला इथं काय, व्हॅक्यूम. आणि ए पासून बी पॉईंट तिथली जी हाईट आहे दॅट हाईट इज कॉल्ड ॲज एच. दॅट इज द मर्क्युरी विच इज प्रेझेंट इन दी ग्लास ट्यूब. मग या ठिकाणी बघा अप्पर पॉईंट जो आहे ए पॉईंटच्या वरचा जो पॉईंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅक्यूम. दॅट इज देर इज नो मीडियम. त्या ठिकाणी कुठलंही मीडियम प्रेझेंट नाही म्हणून या ठिकाणचा जो प्रेशर आहे प्रेशर ॲट पॉईंट ए इज झिरो. तिथला प्रेशर काय आहे या ठिकाणी, झिरो आहे. आणि पॉईंट सी आणि पॉईंट बी दोन्ही कुठे आहेत एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. आणि पॉईंट सी त्याच्यावर ॲक्ट होणारा जो प्रेशर आहे तो कुठला आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज गिवन बाय पी नॉट किंवा पी झिरोनं आपण इंडिकेट केलेलं, बरोबर. मग या ठिकाणी पॉईंट बी आणि पॉईंट सी दोन्ही कुठे आहेत एका इक्वल हाईटला आहेत म्हणून दोन्हीकडचा प्रेशर काय आहे या ठिकाणी सेम असतो. म्हणजे जर लिक्विड एका सेम हाईटला असेल, लिक्विडचे जे पॉईंट आपण कन्सिडर केलेले तर त्या दोन्ही पॉईंटवरचा प्रेशर काय असतो, सेम असतो. म्हणजेच
पॉईंट बी पॉईंटचा प्रेशर आणि सी पॉईंटचा प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोन्ही काय आहेत इक्वल आहेत. आता जर आपल्याला बी पॉईंटचा प्रेशर कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा बी पॉईंट कुठे इनसाइड दिस मर्क्युरी ग्लास किंवा ग्लास ट्यूबच्या इनसाइडला की जिथं मर्क्युरी. मग हा एक लिक्विडचा कॉलम तयार झालेला आहे. ए बी हा एक लिक्विडचा कॉलम आहे. मग बी पॉईंटचा जो प्रेशर आपण कॅल्क्युलेट करणार आहे या ठिकाणी तो कुठे डेप्थ एच ए पॉईंटपासून कुठे येतो ॲट एच एवढ्या डेप्थला आहे बरोबर, की ज्याची डेन्सिटी त्या मर्क्युरीची किती रो आहे. तो प्रेशर आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट केलेला आहे बघा की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तो काय समजा पी बी ॲट प्रेशर ॲट पॉईंट बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट ए पी ए प्लस एच रो इन टू जी. परंतु या ठिकाणी आपण पाहिलेले सुरुवातीलाच की हा पी ए हा इथला जो व्हॅक्यूमचा प्रेशर हा काय आहे 0 आहे आणि पी बी बरोबर काय आहे पी नॉट आहे. हा पी बी जो इथला आहे त्याची किंमत कोणाबरोबर येते पी नॉट दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण पी बी बरोबर काय लिहिले आपण पी सी म्हणजेच पी नॉट इज इक्वल टू इन जनरल काय लिहिता येईल एच रो इन टू जी. दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज गिवन बाय एच रो इन टू जी वेअर एच इज depth below that column, rho is density of the medium and g is called as acceleration due to gravity. Thus the barometer works. Here second instrument that used to measure the pressure is open tube manometer. मग आता हा मॅनोमीटर जो आहे ह्या मॅनोमीटरमध्ये काय असतं तर यू ट्यूब असते एक विच इज पार्टली फिल्ड विथ दी लो डेन्सिटी लिक्विड. मग लो डेन्सिटी लिक्विड त्यासाठी आपण वापरतो फॉर एक्झाम्पल वॉटर ऑर केरोसिन. ॲज कम्पेअर टू मर्क्युरी द डेन्सिटी ऑफ वॉटर अँड केरोसिन इज लो. हे कशासाठी वापरतो विच हेल्प्स टू गिव्ह द लार्ज लेवल डिफरन्स बिटवीन द लिक्विड लेवल्स ऑफ द इन द टू आर्म्स ऑफ द मॅनोमीटर. त्या मॅनोमीटरच्या ज्या दोन हाईट आहेत ज्या मॅनोमीटरचे हे दोन आर्म्स आहेत हा यूट्यूबमधले ह्या दोघांच्या मध्ये जो हाईट डिफरन्स आहे तो लार्ज मिळवण्यासाठी काय केले आपण लो डेन्सिटी लिक्विड त्या ठिकाणी वापरले फॉर एक्झाम्पल वॉटर ऑर दी केरोसिन. ठीक आहे. मग या ठिकाणी आता ही स्कीमॅटिक डायग्रॅम आपण दाखवलेली त्यासाठी बघा. ह्या डायग्रॅममध्ये काय केलेली इथं एक डी पॉईंट दाखवला की याच्यामध्ये सपोज एअर किंवा गॅस असेल बरोबर. हा एक सी पॉईंट इथपर्यंत हा पूर्णपणे ब्ल्यू कलरने दाखवले गॅस फिलअप केलेला आहे. सी पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे लो डेन्सिटी लिक्विड असेल ए पॉईंटपर्यंत. आता ए पॉईंटवर जो प्रेशर ॲक्ट होणार आहे दॅट प्रेशर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुन्हा एक आपण सी पॉईंटच्या लेवललाच एक बी पॉईंट कन्सिडर केला आहे. म्हणजे दोन्ही जरी पॉईंट एका लिक्विड लेवलमध्ये असतील तर आता आपण पास्कल्स लॉनुसार पाहिलं आहे प्रिन्सिपलनुसार की या दोन्हीवरचा प्रेशर काय असणार आहे सेम. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट बी मस्ट बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी असेल आणि हा ए पॉईंटवर ॲक्ट होणारा प्रेशर काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हा एक लिक्विडचा कॉलम आहे ॲट पॉईंट बी की ज्याची हाईट आपण S2 दाखवली तीच आपण हा पॉईंट इथं जरी आणला तर हे हाईट H1 इथं मिळेल आपल्याला हा डी पॉईंट. मग आपल्याला एक्झॅक्टली प्रेशर कुठला कॅल्क्युलेट करायचा आहे ॲट पॉईंट डी. वी हॅव टू कॅल्क्युलेट द प्रेशर ॲट पॉईंट डी. आता या ठिकाणी डायग्रॅमचं आपण एक्सप्लेनेशन थोडक्यात पाहिले की ए पॉईंटवरचा प्रेशर पी नॉट. आता सी पॉईंटवरचा प्रेशर आपल्याला इथं फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट करायचं आहे बघा बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण एक बी पॉईंट त्यासाठी कन्सिडर केला आहे आता सांगितलेल्याप्रमाणे की हा जो बी पॉईंट आहे आणि ए पॉईंट आहे त्यांच्यातली हाईट काय आहे एच आहे आणि दोन्ही पॉईंटचा प्रेशर काय असेल पास्कल्सनुसार पी बी इक्वल टू पी सी कारण दोन्ही सेम किंवा इक्वल हाईटला आहेत या ठिकाणी. आता प्रेशर ॲट पॉईंट बी कसा मिळेल आपल्याला त्या लिक्विड कॉलमची हाईट तिथला प्रेशर काय असतो एच रो इन टू जी आणि ए पॉईंटवरचा जो प्रेशर आहे दॅट इज कॉल्ड ॲज पी नॉट दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता प्रेशर ॲट पॉईंट सी आणि प्रेशर ॲट पॉईंट डी दोन्ही सेम आहेत. का सेम आहेत तर त्या ठिकाणी दोन्ही कुठे आहेत त्या इनसाइड चेंबरला आहेत गॅस चेंबरच्या याच्यामध्ये म्हणून दोन्ही पॉईंटचा प्रेशरसुद्धा काय असणार आहे सेम असणार आहे. मग तो जो प्रेशर आहे कंटेनरमध्ये असणारा तो प्रेशर आपण पी कन्सिडर केला आहे. मग पी बरोबर काय लिहिता येईल प्रेशर ॲट पॉईंट सी. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल बघा दिस पी इज इक्वल टू पी सीची जी व्हॅल्यू पी सीची व्हॅल्यू म्हणजेच पी बीची व्हॅल्यू. मग पी बीची किंमत काय या ठिकाणी पी नॉट प्लस एच रो जी आणि म्हणजेच काय लिहिता येईल पी मायनस पी नॉट इज इक्वल टू एच रो जी. मग हा जो पी प्रेशर आहे हा गॅस प्रेशर आहे आणि पी नॉट प्रेशर कुठला आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे दॅट इज कॉल्ड एज गॉस प्रेशर अँड इट इज गिवन बाय एच रो इन टू जी. या
पॉईंट्सवर आधारित, म्हणजे या ठिकाणी आपण 2 प्रेशर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स पाहिलेत. एक पाहिलं बॅरोमीटर आणि सेकंड पाहिलं आपण या ठिकाणी ओपन ट्यूब मॅनोमीटर. याच्यावर आधारित ऑनलाईन टेस्ट आणि PDF नोट्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण लिंकवर क्लिक केल्यानंतर ह्या ऑनलाईन टेस्ट आणि PDF नोट्स आपल्याला अवेलेबल होतील. त्यानंतर आपल्या या ठिकाणी जर आपण हा पूर्णपणे व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, त्या ठिकाणी शेअर करा आणि या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करा. अप टू दिस, थँक यू.